अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण कविता, कथा, ललितलेख, गझल असे अनेक प्रकार ऐकत असतो. आज सुद्धा अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण काही कविता ऐकणार आहोत. आणि जेव्हा एखादा कवी त्याच्या कवितांविषयी कविता का सुचली, कविता कशी सुचते हे सांगतो ना, तेव्हा श्रोतेहो खरोखर वाटतं की शब्द, लेखणी, काव्य हे किती सुंदर असतात म्हणून. आणि असाच अनुभव आज आपल्याला या कवितांमधून येणार आहे. ऐकूयात गणेश जाधव बीड यांनी सादर केलेल्या काही कविता. श्रोतेहो नमस्कार. मी प्राध्यापक गणेश जाधव, श्री जालंधर विद्यालय रायमो या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आणि सामाजिक गोष्टीचं भान असल्यामुळे मी काही लेखनाचा छंदही माझा जोपासत आहे. यातूनच आज मी काही कविता या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. सर्वांनी या कविता नक्कीच तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. श्रोतेहो, लिखाण खूप गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर आपला बीड जिल्हा हा कवींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. का तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आद्य कवी जे आहेत, मुकुंदराजांची समाधीसुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. अशा असणाऱ्या कवींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये साहित्यालाही चांगले दिवस सध्या येत आहेत. माझ्या काही स्वलिखित कविता आहेत, त्या कविता आज आपणासमोर मी मांडत आहे. माझी पहिली कविता आहे माय शेतात राबते. या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे श्रोतेहो, किती जरी गरीब आईवडील असले तरी पण त्या आईवडिलांची एकच इच्छा असते की माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिकून ते मोठे झाले पाहिजेत. अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. मग परिस्थिती कितीही जरी बेताची तोलामोलाची असेल तरी पण आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये आईवडील कुठेही कमी पडत नाहीत. अशीच भाव व्यक्त करणारी ही कविता आहे. माय शेतात राबते, फाटकी वहान घालते. माय शेतात राबते, फाटकी वहान घालते. काट्या कुट्याच्या वाटन पाय चोरीत चालते. माय शेतात राबते, पोरा सोरासाठी माय ढोरावानी राबते. उभ्या पिकातल तण माय हातान काढते. फाटक्या लुगड्याला माय चिंदी ठिगळ जोडते. माय शेतात राबते, खळगी भरताना पोटाची तुकडे पाण्यात चुरते. घास भरून बाळाला झोका झाडाला टांगते. माय शेतात राबते, पाण्याविना जसं रान माणूस तसा शिक्षणाविन. अडाणीचं माझी माय महत्व शिक्षणाचं सांगते. माय शेतात राबते, माय लाडी गोडी लावते. माय लाडी गोडी लावते, रोज शाळेत धाडते. दुष्काळात माझी माय, दुष्काळात माझी माय सपान हिरव पाहते. माझी माय शेतात राबते. अशा आशयाची ही कविता होती. श्रोतेहो, या कवितेतून एक आई आपल्या मुलाच्या शिक्षणाविषयी किती जागृत आहे या कवितेतून आपल्याला समजलं असेल. याच्यानंतरची माझी दुसरी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे घाव. आजकाल आपण पाहत आहोत सर्वत्र अगदी बेसुमार अशा प्रकारची वृक्षतोड चालू आहे. आणि या वृक्षतोडीचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आज आपण उपभोगत आहोत. त्याचेच परिणाम आहेत. पाऊस उशिरा पडत आहे. आज पहा, जून महिना उलटून गेला यावर्षी, तरी पण पुरेसा पाऊस झालेला नाही. याचं कारण काय आहे तर आपण केलेली जी काही बेसुमार वृक्षतोड आहे त्याच कारणामुळं आज आपल्याला उष्णता असेल, त्याचबरोबर पावसाची कमी, या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. याच आशयाची एक झाड आहे आणि ते झाड कसं स्वतःच्या भावना व्यक्त करत आहे त्या भावना मी माझ्या या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. झाड एकदा बोलू लागले, कहाणी स्वतःची सांगू लागले. जगणे माझेही नाही सोपे, डोळ्यातून अश्रू गाळू लागले. झाड एकदा बोलू लागले. असा बदलतो ऋतू अचानक, असा बदलतो ऋतू अचानक. कधी पालवी कधी पानगळ, कसे राहावे हे समजत नाही.
निसर्गही झटकतो अशी मरगळ, हिरवी पाने पिकून जाती शाश्वत असे काहीच नाही, शुष्क फांदीवरती चिमणी खोपा कधीच बांधत नाही, दुष्काळाच्या झळा सोसुनी फुलून येतो पुन्हा नव्याने, वयामुळे आता फुले न आली, फळांची आशा ही मावळून गेली, ज्याच्या होई अंगाची लाही धावत माझ्या छायेत येई, बिना फळांचा पाहून मजला जाताना मग शिव्या देई, भीतीने मन आता व्याकुळ होते. बघा झाड काय म्हणते, माझे जर फळं यायचे आणि फुलं यायचे बंद झाले तर प्रत्येकजण लगेच त्या झाडाकडं हातामध्ये कुऱ्हाड घेऊन धावत येतो आणि त्या झाडाला तोडण्याच्या आशेनं जातो. मग अशाच झाडाच्या भावना आहेत. भीतीने मन आता व्याकुळ होते, वाटते कुणी हाती कुऱ्हाड घेते, वृद्धपणात माझ्या अस्तित्वावर कोण घाव घालते. अशा प्रकारची ही दुसरी कविता होती. या कवितेतून आपण पाहिलं की झाडाचं जे महत्त्व आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप आहे आणि असाच भाव व्यक्त करणारी ही घाव नावाची कविता होती, ज्यातून झाडानं स्वतःच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. याच्यानंतर माझी पुढची कविता आहे अंधश्रद्धा नावाची. आजकाल आपण पाहतो प्रत्येक गावागावामध्ये काही ना काहीतरी एखादा बुवा बाबा येतो आणि लोकांना कशा प्रकारे त्या ठिकाणी ठकवतो आणि ठकवून त्यांच्याकडून आर्थिक व त्यांचं मानसिकही छळन करतो. अशा प्रकारची भाव व्यक्त करणारी ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे अंधश्रद्धा. शिव शाहू फुले यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनो, बुवा बाबांचे धागे दोरे मनगटावर बांधणाऱ्यांनो, मूल बाळ नोकरीसाठी कडे जाणाऱ्यांनो, लुटताना आया बहिणींची आबरू उघड्या डोळ्याने पाहणाऱ्यांनो, खुर्चीसाठी तंत्रमंत्र करून बुवा समोर लोटांगण घालणाऱ्यांनो, शिकून सवरूनही भोंदुगिरी पुढे स्वतःचे चिरहरण करणाऱ्यांनो, कर्मकांडाच्या नावाखाली बकरे कोंबडे कापणाऱ्यांनो, हात जोडून विनितो तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर या रे, करा तुमचा विवेक जागा, आठवा तुकाराम गाडगे बाबा, कष्ट हीच पूजा, माणूस हाच देव, श्रद्धेच्या नावाने नको मनात भेव. अशा आशयाची ही कविता होती, ज्या कवितेतून जे अंधश्रद्धा वगैरे मानणारे लोक आहेत अशांवरती एक विडंबन स्वरूपात त्यांना यातून एक संदेश दिलेला आहे, अशी ही कविता होती. याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे आणीबाणी नावाची. या आणीबाणी कवितेतून मी एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख असावेत पण किती, दुःखाला त्याही परिसीमा काहीतरी असली पाहिजे. अशा प्रकारे एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या जीवनातले दुःख कधी संपतच नाहीत, काही जरी त्यानं काही चांगलं करायला गेला तर त्याचं ते वाईटच होतं. अशा दुःखी माणसाच्या मनातली जी काही व्यथा आहे ती व्यथा मी या माझ्या कवितेतून मांडलेली आहे. कवितेचं नाव आहे आणीबाणी. नसावे कुणाचे नशीब माझ्यावानी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, सुख काय असते कळलेच नाही, घेरलेला मी सदा संकटांनी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, नकळताच दुःख पुढ्यात येई, सुख विरून जाई कापरावानी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, स्वप्नातही जळते माझे घर, मिळतच नाही विझवाया पाणी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, फुल तर हाती आलेच नाही, रक्तबंबाळ केले मला काट्यांनी, रक्तबंबाळ केले मला काट्यांनी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, बरा दिसतो मी वरचे वर, आत अवस्था माझी केविलवाणी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी, शांतता तर मरणातून मिळते, बाकी जगणे म्हणजे एक आणीबाणी, जीवनात माझ्या सदा आणीबाणी. अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनातले दुःख काही संपतच नाहीत असा आशय व्यक्त करणारी ही कविता होती.
याच्यानंतर माझी पुढची कविता आहे प्रेमवीरा. ही एक प्रेम कविता आहे आणि या प्रेम कवितेतून एका प्रेमवीराचं जे काही मन आहे ते कशा प्रकारे व्यक्त करतोय या कवितेतून ते भाव आहेत. तुझ पाहण्याची लागली से भूक, येई एक वेळ दावी श्रीमुख, भेटीची जीवासी लागली से आस, विरहात तुझ्या मन हे उदास, तुझ मज भेटीचा ऋतू ऐसा यावा, 7 जन्मांचा क्षण एक व्हावा, भेटण्या सागरा नदी घेई धावा, तेवी प्रेमाचा घन बरसावा, तेवी प्रेमाचा घन बरसावा, आपुल्या प्रीतीचा करावा विचारू, नको मजवरी असा कोप धरू, डोळियाची भूक न वजे माझ्या, शांत वेल रूपा पाहताच तुझ्या, प्रेमभंग माझा नको करू आता, जीव हा माझा व्याकुळ झाला, कोठे गुंतलीस माझे हरणी, एकांताच्या वनी मज सोडोनी, मन माझे म्हणे येऊन जवळी, प्रीतीने कवळी प्रेमवीरा. माणसाच्या जीवनामध्ये प्रेम ही एक शुद्ध आणि सात्विक अशा प्रकारची भावना आहे. या शुद्ध भावनेतूनच ही जी आत्ताची प्रेमवीरा कविता आहे ही या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि ती आपल्यासमोर सादर झाली. याच्यानंतरची दुसरी कविता आहे माझी लावण्याची खाण. ही एक लावणी टाईपमध्ये कविता आहे. कविता अशी आहे पहा. अशी लावण्याची खाण ती दिसते लई छान, पाहताच तिला माझे हरपून गेले भान, अशी लावण्याची खाण. केसाची ती बटरुळे जशी नागिन रानात खेळे, डोळे तिचे हरणीवाणी रूप 100 नमरी सोन, अशी ती लावण्याची खाण. हसणं तिचं इतकं गोड जणू हापूस आंब्याचीच फोड, झालो मी पुरता घायाळ तिच्या नजरेच्या बाणान, अशी लावण्याची खाण. चाल तिची डोलदार जशी डोलते लांडोर, पाहून रूपाचं चांदन मन झालंय बेभान, अशी लावण्याची खाण. मन गुंतल तिच्यात हृदय नाचे आनंदान, आहे कोणाची ती कोण गेली मला वेडच लावून, अशी ती लावण्याची खाण. अशी एका सुंदर अशा स्त्रीची वर्णन करणारी, तिच्या सौंदर्याचं मनमोहक असं जे काही रूप आहे त्या रूपाचं वर्णन करणारी ही कविता होती. याच्यानंतरची कविता आहे स्वप्न. स्वप्न या कवितेतून एक भाव प्रगट झालेला आहे आणि तो भाव आपल्याला या ठिकाणी मी सादर करत आहे. मला जसे तसे तुला दुःख छळते विरहाचे, वाजावे एकदाचे गाणे मंगलाष्टकाचे, भले नवजीवनी नसू दे सोहळे, तरी ऋतुप्रेमाचे असावे कोवळे. लवकर सूर्य ढळावा लगेच सांज व्हावी, तसेच राज्य यावे पुन्हा प्रेम काजव्यांचे. तुझा हात हाती साथ कायम असावी, पापणी तुझी कधीही ओली नसावी. स्वप्न माझे हे वाटते सत्य व्हावे, पण नशिबी आहे फक्त तुला आठवावे. कसले सांग मी आंदोलन पुकारू, गच्च मनातील भावनाचे ढग कोठे मोकळे करू. असे कसे निष्ठुर झालेत सगळे, जगाला प्रेमार्पण करणारे हरवले कोठे सगळे. अशा प्रकारची ही कविता होती. याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे तुझ्या माझ्या प्रेमाचा. ही एक प्रेम कविता आहे. या कवितेतून एक प्रेम कशा प्रकारे व्यक्त केलं जातं हा भाव या कवितेतून व्यक्त होत आहे. तुझ्या माझ्या प्रेमाचा ऋतू असा धुंद होता, मावळणारा सूर्य आणि उगवणारा चंद्र होता. भेटीसाठी सागराच्या नदीचा जीव व्याकुळ होता,
दुरून तुला पाहण्यातही नजरेचा मनाला स्पर्श होता. भिजण्यास धरणी आतुरलेली मेघही भरून आला होता. क्षणप्रेमाची आठवून आठवून डोळ्यातून महापूर वाहत होता. विरहाचे वादळ घुमू लागले, झाड प्रेमाचे उन्मळून पडले, स्वप्नांचे घरटे मोडून गेले. पक्षी बिचारा निमूट सारे पाहत होता, तुझ्या माझ्या प्रेमाचा ऋतू असा धुंद होता. मावळणारा सूर्य आणि उगवणारा चंद्र होता. अशा प्रकारची प्रेमाची आणि प्रेमभंग झाल्यावरती काय भाव असतात हे व्यक्त करणारी ही कविता होती. याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे, बेचिराख मी होत गेलो. जे माझ्याकडे ते मी देत गेलो, दानशूर कर्ण मी होत गेलो. पाहून दुनियेचे रंग सारे, बेरंग मीच होत गेलो. काळजावर घाव लागत गेले, जखमेवर फुंकर मारत गेलो. शब्द शब्द साठवत आलो, त्यावर कविता लिहित गेलो. जाळून देह दुसऱ्यासाठी, बेचिराख मी होत गेलो. आयुष्याच्या बाजारातून झोळी रिकामी घेऊन आलो, बेचिराख मी होत गेलो. अशा एखाद्या दुसऱ्यासाठी आयुष्य जगत असताना, दुसऱ्यासाठी जीवन जगत असताना, आपल्या मनामध्ये मन मारून जगणं आणि दुसऱ्यासाठी जगत असताना आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा दूर ठेवून आपलं जीवन हे दुसऱ्यासाठी आहे हे दाखवणारी ही कविता होती. यानंतरची माझी पुढची कविता आहे, सुखाची भाकर. शेतकऱ्यांना पहिला पाऊस पडल्यानंतर जो काही आनंद होतो, मग तो आनंद या कवितेतून व्यक्त झालेला आहे. त्याचबरोबर निसर्ग आपल्या काहीतरी देणं लागतो, मग या निसर्गातून मानवाला काय मिळतं याचं वर्णन करणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे सुखाची भाकर. बेभान सरीनी बरसला वाळीव, बेभान सरीनी बरसला वाळीव. भेगाळल्या भुईला सुटला दरवळ, भेगाळल्या भुईला सुटला दरवळ. नितळ खळखळ, नितळ खळखळ डोंगरी पाझर, नितळ खळखळ डोंगरी पाझर. हिरवी मखमली धरणीला चादर, हिरवी मखमली धरणीला चादर. ऊन शेंदर कोवळ आला घेऊन भास्कर, बेभान सरीनी बरसला वाळीव. भेगाळल्या भुईला सुटला दरवळ, नितळ खळखळ डोंगरी पाझर. हिरवी मखमली धरणीला चादर. ऊन शेंदर कोवळ आला घेऊन भास्कर, गाते सुरात कोकिळ बघा नाचती पाखर, गाते सुरात कोकिळ बघा नाचती पाखर. बीज रुजल मातीत, बीज रुजल मातीत उगवला अंकुर. पाणी मोठाच झुळझुळ कणस भरली टपोर. फिरे गरगर गोफन करू पिकाची राखण. काळ्या आईचं हे दान मिळे सुखाची भाकर. बेभान सरीनी बरसला वाळीव, बेभान सरीनी बरसला वाळीव. यानंतरची पुढची माझी कविता आहे भाव नावाची. एक क्षणाची भेट झाली, एक क्षणाची भेट झाली बरे झाले. बिलगणे तर दूरच राहिले, हातात हात दिला बरे झाले. एक क्षणाची भेट झाली बरे झाले, बिलगणे तर दूरच राहिले, हातात हात दिला बरे झाले. तू जरी चंद्र मी नाही राहू, तू जरी चंद्र मी नाही राहू. तुला गिळण्यासाठी घेतले हाताचे हलके चुंबन बरे झाले, घेतले हाताचे हलके चुंबन बरे झाले. हाक कानी येता तू धावत यावे, हाक कानी येता तू धावत यावे ही अपेक्षा नाही उरली. फक्त तू वळून पाहिले बरे झाले, फक्त तू वळून पाहिले बरे झाले. तू असावी सोबत आता, तू असावी सोबत आता नाही अट्टहास माझा, तू असावी सोबत आता नाही अट्टहास माझा. स्वप्नातच रोज भेटतेस बरे झाले, स्वप्नातच रोज भेटतेस बरे झाले. लिहितो कविता तुझ्यावर, लिहितो कविता तुझ्यावर. वाचू नको शब्द शब्द, भाव मनातील कळला एवढेच पुरे झाले, भाव मनातील कळला एवढेच पुरे झाले. यानंतर बघा, मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचं वर्णन करणारी ही माझी पुढची कविता आहे. नभ दाटून या आले,
नभ दाटोनी आले मृग असा बरसला, नभ दाटोनी आले मृग असा बरसला, सरीवर सर आली धरणी ओली चिंब झाली, सरीवर सरी आली धरणी ओली चिंब झाली, झाला हिरवा शिवार कंठ कोकिळेला आला, दरी डोंगरी एकच खळखळ आवाज घुमला, दरी डोंगरी एकच खळखळ आवाज घुमला, सरजा राजा तिफणीला, सरजा राजा तिफणीला, बळी राजा सुखावला, बीज अंकुरे अंकुरे काळ्या आईच्या कुशीला, बीज अंकुरे अंकुरे काळ्या आईच्या कुशीला, मृग असा बरसला, मृग असा बरसला, जशी नटली नवरी, जशी नटली नवरी, तशी दिसते धरणी, जणू भासे सुवासीन हिरवा शालू नेसलेली, मृग असा बरसला, मृग असा बरसला, सृष्टीचे हे नवरूप, सृष्टीचे हे नवरूप, डोळे भरून पाहिलं, जीवनात माझ्या आता ऋतू आनंदाचा आला, असा मृग बरसला, असा मृग बरसला. यानंतरची माझी ही जी पुढची कविता आहे घोटभर पाणी, या कवितेतून दुष्काळाच्या झळा संपूर्ण गावालाही लागतात. मग या दुष्काळामध्ये गावामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या काही उपाययोजना आहेत, या योजना कशा प्रकारे राबवल्या जातात याचं वर्णन करणारी ही माझी कविता आहे घोटभर पाणी. रखरखत्या उन्हात झालं गाव सारं हैराण, रखरखत्या उन्हात झालं गाव सारं हैराण, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन. नाचवले कागदी घोडे गावात साहेबाने येऊन, नाचवले कागदी घोडे गावात साहेबाने येऊन, हरपलं जलस्वराज्य कुठं गेलं ते जलजीवन, कुठं गेलं ते जलजीवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन. गाव सोडून पक्षी जाती गेली झाडे सारी वाळून, गाव सोडून पक्षी जाती गेली झाडे सारी वाळून, गुरंढोरं तहानलेली कशी फिरती रानोरान, अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन. असा पडला दुष्काळ गेली आड विहीर आटून, असा पडला दुष्काळ गेली आड विहीर आटून, बळीराजाच्या डोळ्या देखत गेलं उभं पीक करपून, अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन. साहेब करतोय मजा स्विमिंग पूलात जाऊन, साहेब करतोय मजा स्विमिंग पूलात जाऊन, गाव भोगे मरण यातना पाणी पाणी करून, अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन. भ्रष्टाचारी किड्यांनी देश खाल्ला आतून पोखरून, भ्रष्टाचारी किड्यांनी देश खाल्ला आतून पोखरून, पोकळ विकासाच्या गप्पा जनता मरे पाण्याविन, पोकळ विकासाच्या गप्पा जनता मरे पाण्याविन. माझी पुढची कविता आहे कळतच नाही. या कवितेतून सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीचा आढावा घेणारी ही कविता आहे. काय सुरू आहे जगात कळतच नाही, काय सुरू आहे जगात कळतच नाही, कोण चांगला कोण वाईट कळतच नाही, कोण चांगला कोण वाईट कळतच नाही, सगळे नारळ वरून दिसती सारखे, सगळे नारळ वरून दिसती सारखे, मग एकच का निघतो नासका कळतच नाही, मग एकच का निघतो नासका कळतच नाही. शुभ्र बगळे फिरती अनेक, त्यांना भोंदू म्हणू की संत कळतच नाही, त्यांना भोंदू म्हणू की संत कळतच नाही. हल्ली जितके देव तितके बुवा, कोण खरे कोण खोटे कळतच नाही, कोण खरे कोण खोटे कळतच नाही. दुसऱ्याचे भविष्य म्हणे त्यांना कळते, दुसऱ्याचे भविष्य म्हणे त्यांना कळते, मग त्यांचेच भविष्य तुरुंगात का हे कळत नाही. देवाच्या नावाने चाले गोरखधंदा, देवाच्या नावाने चाले गोरखधंदा, भोळ्या भक्तांना हे का कळतच नाही, भोळ्या भक्तांना हे का कळतच नाही. जसे कर्म तसे भोग ही रीत जुनीच आहे, मग का लोक जाती बुवाकडे कळतच नाही, मग का जाती लोक बुवाकडे कळतच नाही. श्रद्धेचा आणि भावनांचा खेळ मांडलेला, श्रद्धेचा आणि भावनाचा खेळ मांडलेला, या खेळाचे प्यादे आपण हे का कळतच नाही, हे का कळतच नाही. एक बाबा जातो लगेच दुसरा बुवा येतो, ही कसली धर्मशाळा
कळतच नाही. यानंतर माझी पुढची कविता आहे गावपण. आज बघा, खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर गावामध्ये पूर्वी कसं असायचं, पारावरती बसलेले 4-5 लोक असायचे, गजबजलेलं गाव असायचं. पण आज जर आपण एखाद्या खेड्या गावामध्ये गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र जे पूर्वी 20-25 वर्षापूर्वी होतं ते आज आपल्याला पाहायला मिळत नाही. तेच भाव या कवितेतून व्यक्त झालेले आहेत. आजकाल गावाच्या पारावर घोळका दिसत नाही. आजकाल गावाच्या पारावर घोळका दिसत नाही, कारण माणसात सलोखा राहिलेला नाही. कारण माणसात सलोखा राहिलेला नाही. पिंपळाचे झाड दिसे हिरवे हिरवे, पिंपळाचे झाड दिसे हिरवे हिरवे, पण वान झाले आहे, कारण त्यावर कोणताच खोपा राहिला नाही. नदी तुडुंब भरून वाहे, काठावर मात्र सुखसुखाट आहे. ना भांडी ना धुणं ना पोरांचं पोहणं, बायकांचा कलकला राहिलाच नाही. यानंतर ना अंगाई ना जात्यावरची ओवी. गावामध्ये पूर्वी अंगाई गीतं, जात्यावरच्या ओव्या आपल्याला ऐकायला मिळायच्या, पण आज जर गावामध्ये गेलं तर अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. ना अंगाई ना जात्यावरची ओवी, सांजेचा दिवा हल्ली लागतच नाही. गावाचं गावपण हरवून गेलं, माणूस माणसात राहिलाच नाही. ना सुखामध्ये ना दुःखामध्ये कुणी कुणाच्या जातं घरी, जीवाभावाच्या गाठी सुटल्या, माणुसकीचा धागाच राहिला नाही. अशा गावपण व्यक्त करणारी ही कविता होती. आणि यानंतरची माझी पुढची कविता आहे देखना शेवट. बघा, या कवितेतून जो भाव व्यक्त झालेला आहे तो लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, घोळक्यात शोधतो कोण माझा मी कुणाचा. या गर्दीत बसलो हरवून स्वतःला मी, आजवर कुणी नाही शोध घेतला या उपेक्षिताचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा. सगळे मनमुराद हसले अवस्थेवर माझ्या, दिसला ना कुणाला मनातील घाव वेदनेचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, ज्यांच्यासाठी मी सुखाचा केला होता त्याग, केले त्यांनीच परका पाहुणा झालो कायमचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा. दुःखाच्या झळा भोगल्या एकट्याने, पण सुखात असावा वाटा सगळ्यांचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा. नाही उसंत मला क्षणभर थांबण्याची, मोबदला द्यायचा मला माझ्याच जीवनाचा. फक्त एका आशेवर जगतो आता मी, असा व्हावा देखना शेवट या जीवनाचा. अशा प्रकारची ही कविता होती. आणि याच्यानंतर शेवटी एक शेतकऱ्यांच्या मनातली जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे कळवळा. जगण्याचा हक्का मला नाही मरणाचा उमाळा, करीतो काबाळ कष्ट आम्ही तरी काय येईना तुम्हा कळवळा. शेतकरी ही आहे माणूस नाही तुमच्यापेक्षा वेगळा, उभ्या आयुष्यात त्याच्या कायम दुष्काळाच्याच झळा, कायम दुष्काळाच्याच झळा. आयुष्यभर घाम गाळून शेतात पीक केले त्याने गोळा, व्यापारी दलाल यांचा आयत्या मालावर डोळा, व्यापारी दलाल यांचा आयत्या मालावर डोळा. फाटका सदरान फाटकं धोतर तुळशीची माळ घालून गळा, अरे बळीराजा दिसतो असा जसा शंभू महादेव भोळा. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या जीवनावरची ही कविता होती. माझ्या ज्या स्वरचित कविता होत्या. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण विविध रंगांनी, विविध ढंगांनी, विविध भावभावनांनी ओतप्रत असलेल्या अशा काही कविता ऐकल्यात. आणि गावाच्या मातीचा सुगंध याबरोबरच माणसाच्या आतील भावनेचा ओलावा काय असतो ना, हे सगळंच काही आपल्याला या कवितांतून जाणवलं असेल. आजच्या कार्यक्रमात आपण गणेश जाधव बीड यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात. आणि याबरोबरच आजचा साहित्यविषयक कार्यक्रम अक्षरलेणी हा मी समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.